अखिलेश शुक्ला याची गाडी पोलिसांनी आता जप्त केलेली आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पोलीस पाहणी करतात आणि या ठिकाणी आतमध्ये ह्या गाडीमध्ये बघताय आता हा अंबर दिवा देखील या गाडीमध्ये निघालेला आहे आणि पोलीस आता नेमकं ह्या गाडीमध्ये आणखी काय आहे का याबाबत पाहणी करतात। ह्या गाडीची जर पाहिलं तर या ठिकाणी आता काही वेळापूर्वी पोलिसांनी ही गाडी जी आहे ती जप्त केलेली आहे। नेमकं या गाडीमध्ये अंबर दिवा ठेवण्याच्या काही परवानगी आहेत का किंवा का वापरण्यात आलेला आहे, कारण सोसायटीमध्ये जर सांगितलं तर या अधिकाऱ्यांनी IAS अधिकारी आहे अशा पद्धतीची बतावणी देखील केलेली आहे। त्यामुळे या अनुषंगाने आता पोलीस तपासणी करतायत। काही RTO चे देखील अधिकारी या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि या गाडीची पाहणी देखील केली। आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र शासन असं नाव देखील या गाडीवरती आहे आणि ह्या गाडीचा जर आपण RTO आणि नंबर जर तपासला तर यामध्ये अखिलेश शुक्ला याची ही गाडी असल्याचं देखील त्यावरती दिसून येत आहे। मात्र या गाडीचा 2020 सालीच इन्शुरन्स आहे तो देखील संपलेला आहे, ते देखील या इथून स्पष्ट झालेलं। आता जर पाहिलं तर पोलिसांनी पाहणी सुरू केलेली ह्या गाडीमध्ये आणखीन काही गोष्टी त्यांनी काही ठेवलेल्या आहेत का या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत ते पाहणी करतात। आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करू। सर, गाडी कधी जप्त केलेली आहे, काय आढळून आलं यामध्ये? गाडी आता जप्त करण्यात आलेली आहे। गाडीमध्ये अंबर दिवा सापडलेला आहे, महाराष्ट्र शासनाचं स्टिकर लागलेलं आहे, हे गाडीचा नंबर आहे। सर, आणखीन काही या गाडीमध्ये तपासामध्ये काय निघालं की RTO नी काही कागदपत्राबाबत? इन्स्पेक्टरला आम्ही बोलवलेलं आहे, ते येत आहेत। तर अशा पद्धतीने जर पाहिलं तर या ठिकाणी कल्याण खडकपाडा पोलिसांनी ही गाडी जप्त केलेली आहे आणि या गाडीमधून अंबर दिवा देखील आता त्यांनी हस्तगत केलेला आहे। आता पुढील तपास जो आहे तो खडकपाडा पोलीस करत आहेत। कॅमेरामन प्रमोद तांबेसह सुरेश काटे, ABP माझा, कल्याण। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।